नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना में अब तक का सबसे बड़ा घोटाला होने का आरोप कांग्रेस नेता सुरेश गवली ने लगाया है। गवली का दावा है कि यह घोटाला 250 करोड़ रुपए से अधिक का है। उन्होंने जालना में पत्रकार परिषद लेकर खुलासा किया कि यह घोटाला शेडनेट, ड्रीम सिंचाई और पाला सिंचाई योजना के नाम पर किया गया। माणिकराव कोकाटेंच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं, त्यांनी खोटं उत्तर दिलं। हा घोटाळा 2.5 कोटीचा नसून 250 कोटीचा घोटाळा आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ तिथं जे 15 दिवसात अहवाल म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून की जे आत्म्याचे इथं इन्चार्ज असताना त्यांनाच तिथं जे जेडीए केलं, म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू जे आज चौकशी चालू आहे तिथं तुम्ही चोराच्याच हातात तिजोरीची चावी दिली। ज्याला चोराला जर तुम्ही इन्चार्ज केलं त्याच्यानंतर चौकशी होईल कशी? ही चौकशी दाबण्याचा जो प्रकार ते करताय त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि जर त्यांनी चौकशी दाबण्याचा प्रयत्न केला तर मीही न्यायालयात जाणार आहे। शीतल चव्हाण चा याच्यामध्ये म्हणजे ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये का म्हणजे भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे की जवळपास 200-250 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे हे 4 योजना आहे। एक नेटशेट, अवजार बँक, ठिंबक सिंचन आणि गोडाऊन